रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून अंश नावाची कथा. मी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला माझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये एवढ्या 2 ओळी लिहितो आणि मी क्षणभर थांबतो. आणखी काय बरं लिहावं? कवितेविषयी काही, पण काय लिहिणार? ती तर आपल्याला कधीच सोडून गेली आहे. सोडून गेली तरी देखील ती अजून आपल्या मनातून गेलेली नाही. फार फार तर असं म्हणता येईल की आपल्या मागे तिचं काय होईल हा प्रश्न तिनं आपल्यासाठी शिल्लक ठेवलेला नाही. स्वतःच तो सोडवला आहे. या आधीच माहेरी राहायला लागून. बरं झालं असतं मला तिच्यासाठी काही करता आलं असतं तर. म्हणा मी तितका समर्थ असतो तर ती मला सोडून तरी कशाला गेली असती आणि माझ्यावर आत्महत्येची वेळ तरी कशाला आली असती. तेव्हा तिची काळजी करण्याचं मला काही कारण राहिलेलं नाही. तिची काळजी ती स्वतःच घेते. तेव्हा या चिठ्ठीत तिच्याविषयी काही नको. बरं, आणखी काही नाही. मी क्षणभर विचार करून ठरवतो. सही राहील. मी चिठ्ठीतल्या 2 ओळींच्या खाली सही करतो. संजीवन. चिठ्ठीची दुमडून घडी घालतो. टोकं न जुळल्यामुळे घडी व्यवस्थित चौकोनी होत नाही. डॅम इट. साधी चिठ्ठीची घडी नीट घालता येत नाही मला. काय उपयोग आहे माझ्यासारख्या माणसाचा जिवंत राहून? चिठ्ठी तशीच टेबलावर टाकून मी निघतो. पेन तसंच उघडं पडलंय. बंद करायला हवं, नाहीतर शाई वाळेल. मी चिठ्ठी लिहून झाल्याबरोबर आधीच पेनला टोपण का नाही लावलं? धांदरटपणाचं. इथं काही कारण नाही आहे. आत्महत्येचा निर्णय काही मी अचानक घेतलेला नाही आहे. कधीपासून नीट विचार करून आजचा अमावस्येचा मुहूर्त ठरवून मी आत्महत्या करतोय. टेबलापासून दूर होतो आणि लक्षात येतं की चिठ्ठी वाऱ्याने उडून जाईल. म्हणा गेली तरी काय? लोक म्हणतील बेपत्ता झाला. कुणाला खाज असणारे आपल्याला शोधून काढण्याची नाही. पण कविता, मी बेपत्ता झालो असं तिला वाटता कामा नये. ती उगाचच आशा ठेवी परत कधी भेटण्याची. तिला कळलं पाहिजे की मी आत्महत्या केली. मला तिला एवढं तरी समाधान देऊ दे की माझ्याविषयीचं तिचं निदान बरोबर ठरलं. मी ती म्हणायची तसंच जगात येऊन काहीही केलं नाही आणि हे लक्षात येताच हे जग सोडून गेलो. तिला हेही कळायला हवं की चुकून तिच्या भोवती पडलेल्या माझ्या पाशातून मी तिची कायमची आणि निश्चित सुटका केली आहे. म्हणजे ती एखाद्या चांगल्या कर्तृत्ववान माणसाशी लग्न करायला मोकळी होईल. तिच्यासाठी एवढं तरी मी करायला हवं. म्हणून चिठ्ठी लोकांच्या हातात पडायला हवी. म्हणून ती वाऱ्यानं उडून जायला नको. म्हणून तिच्यावर वजन ठेवायला हवं. काय बरं ठेवावं? टेबलावर अनेक वस्तू आहेत. पेन्सिल, ब्लेड, एक बाहेरून शाईनं लडबडलेली बाटली, टोक काढायचं टोपण. यातलं काय ठेवावं क्षणभर कळतच नाही. या वस्तूला पुरेसं वजन आहे का? की त्या वस्तूला अधिक? या वस्तूचा डाग पडेल का? त्या वस्तूनं कोचा जाईल का? शेवटी मी एक पुस्तकच ठेवतो त्या चिठ्ठीवर. म्हणजे चिठ्ठी उडणार नाही. पण पुस्तक बाजूला केल्याशिवाय तर कुणाला मिळणारही नाही. मग नको मिळू दे. सालं, हे काय लाईफ आहे? जिथं तिथं ठरवत बसा. हे बरोबर की ते बरोबर. एकसारखे निर्णय घ्या. साधं चिठ्ठी उडून जाऊ नये म्हणून तिच्यावर वजन ठेवायचं तर त्याला 10 पर्याय. हे केलं तर ते चुकतं, ते केलं तर हे. नेमका अचूक पर्याय निवडण्याची, निर्णय घेण्याची जबाबदारी एकसारखी आपली माणसावर. आणि आपल्यासारख्याचा तर प्रत्येक निर्णय हमखास चुकतो. म्हणूनच शेवटी हाच निर्णय बरोबर आहे, आत्महत्येचा. साली ती कटकटच नको जगत राहण्याची आणि क्षणाक्षणाला अचूक निर्णय घेण्याची. मी दार ओढून घेतो आणि समुद्राच्या दिशेने निघतो.
रस्त्यात चीटपाखरून असतं, हवेत भयंकर गारठा असतो. कोण कशाला मरायला बाहेर पडेल या गारठ्यात? माझ्यासारख्याचं एक ठीक. चावरं वारं त्या काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्रीला पंखावर घेऊन भरारा उडत निघालंय. त्या वाऱ्याबरोबर ढकलल्यासारखी माझी पावलं पडतायत. मी हात खिशात घालतो तरी थंडी असह्य होते. दात कडाकडा वाजतात. सालं मरेपर्यंत एकेका त्रासाला तोंड द्या. सुख म्हणून नाहीच. आत्ता या क्षणी उबदार खोलीत एखाद्या पुष्ट स्त्रीला विळख्यात घेऊन शरीरभर पसरवणारी गरम व्हिस्की पीत मऊ मऊ बिछाण्यात बसलेली माणसं या जगात कुठंतरी असतीलच की नाही? असू देत, हे जग त्यांच्यासारख्यांसाठीच सोडून मी निघालोय. तसा विचार केला तर माझ्यासारख्याला आधी जन्मालाच यायचं काही कारण नव्हतं. पण आलो. साधासुद्धा नाही तर सधन बापाचा एकुलता एक बेटा म्हणून आलो. तब्येतीनं धडधाकट, रूपानं देखणा. मध्येच कुठं काय चुकलं सांगता येत नाही. पण काहीच बरोबर होईना. एवढं खरं, मेडिकलचं शिक्षण अर्धवटच सोडलं. पप्पा अर्ध्या वयात कॅन्सरनं गेले. नंतर 2 वर्षांनी झुरून मम्मी देखील गेली. ती दोघं गेली, पण मी बडे बाप का बेटा असल्याची हवा काही माझ्या डोक्यातून गेली नाही. नोकरी करणं कमीपणाचं वाटायचं. 9 ते 5 काम करण्याची शिस्त म्हणजे गुलामगिरी वाटायची. म्हणून चालून आलेल्या नोकऱ्या लाथाडल्या. त्यातून अशा कामधंद्या न करणाऱ्या माणसांना वाईट संगत भेटतेच. तसं म्हटलं तर चैन अशीही केली नाही. उगाचच इकडे तिकडे वेळ घालवला आणि पैसे उडवले. होता पप्पांची पुंजी संपून गेली. पण डोक्यात हवा कायम. लहान सहान कामं करायची लाज वाटायची, पण कर्ज काढायची लाज वाटत नसे. कारण त्यावेळेस पैसे परत देणारे बुडवणारे थोडेच अशा रुबाबात असायचो. पाहता कर्ज वाढत गेलं, पण मस्ती कमी झाली नाही. झटपट पैसे मिळवण्याचे उपाय करून पाहिले. चेहरा बऱ्यापैकी असल्यामुळे सिनेमा नाटकात कामं मिळतात का पाहिली. लेखनाचा प्रयत्न करून पाहिला, पण कुठंच काही जमलं नाही. कर्तृत्व तर तोकडं पडलंच, पण नशिबानंही साथ दिली नाही. नाही म्हणायला एका बाबतीत नशिबानं उजवं दान दिलं. कविता आयुष्यात आली. माझ्या गोड शब्दांनी बोलून म्हणा किंवा तिच्यातल्याच मूळच्या चांगुलपणाची गरज म्हणून म्हणा, पण माझ्यावर प्रेम करू लागली. मी बॉर्न लूजर आहे हे समजत असतानाही मला मार्गाला लावण्याचा प्रयत्न करीत राहील. त्याही पुढं जाऊन लोकांनी सावध केलं असतानाही संसाराची जबाबदारी पडल्यावर मी सुधारेन या अपेक्षेने तिने माझ्याशी लग्न केलं. वर नुसती घसरलेलं गाडं लग्नानंतर चाकोरीला लागेल अशा आशेवर राहिली नाही, तर स्वतः नोकरी करून मी करून ठेवलेलं कर्ज फेडायला लागले. मी मात्र त्यावेळी बघच तू खोऱ्यानं पैसा ओढतो का नाही ते, अशी धमकीवजा आश्वासनं तिला देत 4-2 धंदे काढले आणि ते बुडीत खाती चालवले. हळूहळू ती कंटाळली, रागा करायला लागली. आमची भांडणं व्हायला लागली. माझ्या नाकर्तेपणाला ती नावं ठेवायची. ती पैसे मिळवते म्हणून हुशारी दाखवते असं वाटून मी पिसाळायचो. होता आमच्यातला दुरावा वाढत गेला. सहवासाची ओढ चोर पावलांनी कुठंशी निघून गेली. वाट पायाखालची आहे म्हणून, नाहीतर या काळोखात समुद्रापर्यंत पोचणंही कठीण गेलं असतं. दूरवरून समुद्राची गाज ऐकू येते. इतकी मंद की आवाज समुद्राचा का भणाणणाऱ्या वाऱ्याचा ते कळत नाही. आणि मला एकदम जाणवतं की माझ्याबरोबर कुणीतरी चालतं आहे असं म्हणणं चुकीचं, कारण तसं दिसत कोणीच नाही. मग ते चालतंय की तरंगतंय हे कसं ठरवणार? एवढंच जाणवतं की आपल्याबरोबर कोणीतरी आहे.
अर्थात ते जे कोणी असतं ते माणूस असणं शक्यच नसतं. माणूस असतं तर त्याच्या पायांचा आवाज आला असता, निदान श्वासोच्छ्वास तरी ऐकू आला असता. इथं काहीच ऐकू येत नाही की कशाचा स्पर्श होत नाही, पण तरीही कुणीतरी आपल्याबरोबर येतंय असं वाटत राहतं एवढं खरं. कदाचित ते अस्तित्व शरीराला न जाणवता नुसतं मनाला जाणवणाऱ्यांपैकी असावं. मग आवाज, स्पर्श या शारीरिक संवेदना तिथं कशा येणार नाही का? मी मनातल्या मनात थोडासा हादरतो. अर्थात घाबरायचं मला काहीच कारण नसतं. भीती अखेर कसली? मृत्यूची. मी तर मृत्यूलाच भेटायला निघालोय. तरीही मन किंचित अस्वस्थ होतं. आधारासाठी ते पुन्हा कवितेचाच विचार करायला लागतं. संसार मार्गाला लागेपर्यंत मूल होऊ द्यायचं नाही हा कवितेचा निर्णय बरोबर ठरला होता. एक जुगार तिनं खेळून पाहिला होता. तो जुगार आहे हे तिला खेळायला बसायच्या आधीच ठाऊक होतं. त्यासाठी तिनं मनाला पढवून ठेवलं होतं. कधीही हा खेळ सोडायची तयारी ठेवायची. पुरतं हटेपर्यंत थांबायचं नाही. अंगाशी येतंय म्हटल्यावर पटावरून सरळ उठून जायचं. मग मुलाबिलाचे पाश नकोत, ओढाताण नको. त्याप्रमाणे एके दिवशी ती गेली. सोसवेनासं झालं म्हणून. नवरा सुधारणार नाही, आता संसारात चांगलं काही घडणार नाही याची खात्री झाली म्हणून. त्याच दिवशी मी आत्महत्येचा निर्णय घेतला. नंतर तो सावकाश पक्का केला ही गोष्ट वेगळी, पण दिशा ठरली ती त्या दिवशी. त्याप्रमाणे केवळ दुःख नव्हतं, विचारही होता. त्याच दिवशी मी आत्महत्येचा निर्णय घेतला. नंतर तो सावकाश पक्का केला ही गोष्ट वेगळी, पण दिशा ठरली ती त्या दिवशी. त्यामागे केवळ दुःख नव्हतं, विचारही होता. ज्या अर्थी कवितेसारख्या जिद्दी मुलीनं आशा सोडली त्या अर्थी आता नक्कीच सुधारणेला जागा नव्हती. मग कशाला उगाच हर प्रयत्नांनी जगत राहायचं निर्णय ठरला. म्हणजे गंमत अशी की हा निर्णय घ्यायला देखील अखेर मला तिचीच मदत घ्यावी लागली नाही का? समुद्राची गाज वाढत आहे. बहुतेक हीच पायवाट एका उंच खडकाशी जाऊन पोचते. तिथवर आता काही पावलंच उरली. बरोबर ते जे कोण असतं ते सपकन माझ्या अंगावरून पुढे जातं. सपकन हे मी माझ्या मनाने केलेलं माझ्या भासाचं भाषांतर. प्रत्यक्षात आवाज असा कुठलाच येत नाही. या उंच खडकाच्या बरोबर खालीच पाणी. प्रत्यक्ष किनारा दूर आहे. तेव्हा ओहोटी असली तरी या खडकाखाली पाणी असतंच. या खडकावर काळोखात उभं राहायचं आणि खाली उडी घ्यायची. बस पाण्याचा खळखळाट त्याच्या अंगाईत शांत झोपून जायचं. परत कधीच न उठण्यासाठी. सगळ्या त्रासाचा शेवट. नाहीतर जगणं म्हणजे श्वासोश्वासाबरोबर किती डावपेच, किती हिशोब, किती मानहानी, क्षणाक्षणाला झगडा. ते सगळं आता संपणार. मी खडकाशी जाऊन उभा राहतो. वारं गुणगुणत भोवती फिरतंय. माझ्या जवळच कोणीतरी उभं आहे, बिलकुल हालचाल न करता. हे कोणीतरी माझ्याबरोबर का येतंय? हे आयत्या वेळी मला धरून तर ठेवणार नाही, माझ्या मरणाच्या आड तर येणार नाही. पण तसं करायचा त्याला काय अधिकार? शरीर माझं आहे. मी ते कुठेही ढकलून देईन. फॉरगेट इट. एवढा विचार कशाला? तो बोलून चालून एक भास. नाहीतरी सगळे भास आता संपणारच आहेत. लाटा बोलावताय खडकाच्या तळाशी येऊन आपटणाऱ्या. चुबुक अंधारात केवळ तेवढीच एक जाणीव शिल्लक राहते, लाटांच्या आवाजाची. चुबुक
आणखीही एक जाणीव. कविता. मी गेलो कविता. गुड बाय. मी हात पुढे करतो आणि शरीर जोरानं वाऱ्यावर लोटीत खडकावरचे पाय सोडून देतो. अकस्मात एक प्रचंड वाऱ्याचा झोत माझ्या छातीवर आपटतो आणि मी हवेतल्या हवेत हेलपटायला लागतो. आपण कुठंतरी धाडकन आपटल्याची जाणीव डोक्यातून एक आगीचा प्रचंड लोळ आणि माझी शुद्ध हरपते. ती पुरती हरपण्यापूर्वी एकच विचार मनात येतो. पाणी. पाणी कुठं आहे? लाटा, समुद्र, तो कुठं राहिला? हा विचारही काळोखात बुडून जातो. पण काळोख मघाच्या काळोखापेक्षा वेगळा आहे. मघाचा काळोख कोळशाच्या चुऱ्यासारखा काळाभोर राठ होता. हा काळोख मखमली आहे, हिरवट काळा. असं वाटतं की हा असंख्य काळ्याभोर पिसांचा तयार झालाय. त्या पिसांमध्ये डोकं खुपसून कुणालाही सुखानं नाहीसं होता येईल. हा काळोख मघाच्या काळोखासारखा भणाण त्या वाऱ्याचा बर्फगार नाही. हा आहे श्वासोच्छ्वासा इतका उबदार आणि तसाच सचेतन. त्या काळ्या पक्ष्यांची पिसं एकसारखी सळसळतायत. काळोखाचेच असंख्य काळे आकार तयार होत आहेत आणि एकदम त्या काळोखात माझ्या नजरेला काहीतरी दिसू लागतं. अंधुक, पण एरवी काळोखात दिसलं असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक स्पष्ट. मला एक खडक दिसतो. त्याच्या आजूबाजूला त्याच्यावर ओठंगून राहिलेले इतर खडक दिसतात, जांभळट काळे. आणि तिथं एका खडकावर एक शरीर पडलंय. त्याचा हात अंगाखाली मुडपलाय. एक पाय दुसऱ्या लहान खडकावर पडलाय. कंबर किंचित उचललीये. हे वेडवाकडं पडलेलं शरीर कुणा सुदृढ देखण्या तरुण पुरुषाचं शरीर. हत्येच्या हे शरीर मी ओळखतो. हे माझंच आहे, माझं स्वतःचं, संजीवनचं. पण या क्षणी मी त्या शरीरापासून वेगळा होऊन त्याच्याकडे पाहतोय. मला तसं म्हटलं तर त्या शरीराविषयी काहीच वाटत नाही. माया नाही, करुणा नाही. जाणवतं ते फक्त समोर दिसणारं सत्य. म्हणजे हा तरुण पुरुष इथं या खडकावर पडला, त्या अर्थी तो पाण्यात पडून लाटांबरोबर वाहून गेला नाही. पाण्यात बुडून आत्महत्या करण्याची त्याची योजना फसली. उडी मारल्यावर वाऱ्यानं त्याला वेडवाकडं ढकललं आणि तो एका खडकावरच येऊन पडला. आता निदान खडकावर डोकं आपटून तरी त्याचा प्राण गेला असला म्हणजे मिळवलं. मी असा विचार करतोय तोच बहुतालच्या त्या उबदार मखमली काळोखात एक पिवळा काजवा चमकतो. काजवा पिवळा कसा याचा विचार मी करतोय तोवर त्याचा आकार वाढत जातो आणि त्याचाच एक प्रकाशपुंज तयार होतो. पिवळट प्रकाशाचा पुंजका. हे काय असेल? हे कुठून आलं? आम्ही आलो आहोत तुझ्याकडे शरीर मागायला. त्या पुंजक्याकडून शब्द येतात, पण ते कुठल्याही भाषेत बोलले गेलेले नसतात. शब्द नसतातच, ते नुसता संदेश असतो, बिनशब्दांच्या भाषेतला संदेश. आणि तरीही तो मला स्पष्ट समजतो. तुम्ही कोण? मीही
त्याच बिनशब्दांच्या भाषेत विचारतो. कळेल असंच केव्हा तरी. प्रकाशपुंज मी ऐकत राहतो. तुझं शरीर एका पुण्यात्माला हवंय. त्याचं नाव सनातन. फार वर्ष त्यानं जगाची सेवा केली. दुःखी कष्टी जीवांसाठी शक्य ते केलं. ब्रह्मचर्यामुळं आणि योगसाधनेनं त्याचं शरीर सामान्य माणसांपेक्षा कितीतरी अधिक टिकलं. तरीही अखेरीस निसर्गाच्या मर्यादा असणारच. या क्षणी त्याचं शरीर जीर्णशीर्ण होऊन पडलंय आणि आत्मा नव्या शरीराच्या शोधात फिरतोय. मग त्याला मृत्यूनंतर दुसरं शरीर मिळेलच ना? गीतेत सांगितलंय की मिळेल. त्याला दुसरं शरीर अवश्य मिळेल, पण त्यासाठी कित्येक काळ जावा लागेल. तोवर सनातनच्या सेवेचा, ज्ञानाचा फायदा जगाला होणार नाही. शिवाय त्याला शरीर मिळेल ते नवजात अर्भकाचं. त्यानंतर पुन्हा ज्ञान प्राप्त करायचं, योगसाधना करायची. हे सगळं करेपर्यंत तो आजचा सनातन राहणारच नाही. म्हणून त्याला आजच एक शरीर हवंय. आपलं कार्य पुढं चालू ठेवण्यासाठी शरीर हवंय. तुझ्यासारख्या तरण्याबांड पुरुषाचं माझ्याबरोबर जे कुणी येत असल्याचा भास होत होता, तो सनातनच्या जीर्णशीर्ण शरीरामधून बाहेर पडलेला सनातन असेल का? पण मी ही शंका स्वतःपाशीच ठेवतो. त्याऐवजी मी विचारतो, तुम्ही नेमके माझ्याकडेच कसे आलात? तुम्हाला शरीर हवंय, पण जगण्याची इच्छा असलेल्या कुण्याही माणसाकडे ते मागता येणार नाही. शरीर सोडण्याची इच्छा असेल त्याच्याचकडे ते मागायला हवं, नाही का? म्हणजे माझा आत्महत्येचा संकल्प तुम्हाला ठाऊक होता? अर्थातच तू ठरवलेली आत्महत्येची नक्की वेळ, जागा सगळंच ठाऊक होतं आम्हाला. कसं काय? आम्ही ते वाचलं आकाशलिखितात. आकाशलिखित म्हणजे? तुम्ही लोक विज्ञानात एकसारखे इतके प्रयोग करीत असता, पण निसर्गाची काही मूलतत्व तुम्हाला माहीत नसतात. हे बघ, आकाश हे अत्यंत संवेदनाक्षम माध्यम आहे. सगळ्या जगावर ते पसरलेलं आहे. प्रत्येक जन्माची, मृत्यूची तिथं नोंद होते. जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याचा प्रत्येक श्वासोच्छ्वास तिथं नोंदला जातो. त्याच्या मनातला प्रत्येक विचार, त्याचा प्रत्येक उच्चार, त्याची प्रत्येक कृती तिथं नोंदली जाते, कायमची होऊन राहते. ज्यांची साधना तितकी समर्थ आहे त्या साधकांना ही आकाशलिखित समाधीच्या अवस्थेत कधीही वाचता येतात. तुझ्या आयुष्याचा क्षणोक्षण आम्ही वाचलाय. तुझा आत्महत्येचा निर्णय आम्हाला माहिती आहे, नि त्या निर्णयापर्यंतची तुझी वाटचालही. मग देणार आहेस का तू तुझं शरीर सनातनला? तुम्हाला सगळंच जर माहिती आहे तर तुझ्या भविष्यातल्या आचाराची अजून नोंद झाली नाही आहे बेटा, पण अंदाज करता येतो. ज्या अर्थी तू शरीराचा त्याग करायला निघाला आहेस, त्या अर्थी ते एका चांगल्या कार्याला द्यायला तुझी हरकत नसावी. तरीही प्रत्यक्ष तुझ्या संमतीशिवाय आम्ही ते घेऊ शकत नाही. अखेर तुझ्या देहाचा मालक तूच आहेस आणि तुझ्यावर कुठलीही बळजबरी करण्याची आमची इच्छा नाही. ठीक आहे, दिलं मी माझं शरीर सनातनला. धन्यवाद. प्रकाशाच्या फुंजक्याकडून बिनशब्दांचा शब्द येतो आणि आसमंत क्षणमात्र सप्तरंगांनी उजळून निघतो. पहाटेच्या पहिल्या प्रकाशाबरोबर मला जाग येते. जाग आल्याबरोबर डोक्यातून एक करवतीने
चिरडल्यासारखी धारदार कळ उठते. लगोलग हात डोक्याकडे जातो. तिथं चिकचिकीत काहीतरी लागतं. मी हात डोळ्यांसमोर आणतो. काळपट लाल रक्तानं बोटं भरलेली असतात. काय झालं ते मला एक एक करून आठवायला लागतं. मी खडकावरून उडी घेतली. वाऱ्यानं हेलपाटून खडकावर पडलो. माझ्या डोक्याला जखम झाली, पण मी जिवंत आहे. माझा आत्महत्येचा प्रयत्न फसलेला आहे. बस एवढंच नाही, आणखीही काहीतरी घडलेलं आहे. प्रकाशाचा पुंजका, माझं शरीर, कसलं तरी वचन, सनातन. त्या सरशी मी चटका लागल्यागत उठून बसतो. म्हणजे मी संजीवन नाही, मी सनातन आहे. मस्तकातून आणखी एक जोरदार कळ उठते. शेवटी मी यशस्वी ठरलोय. निदान या एका बाबतीत माझी आत्महत्या फसलेली नाही. उलट जगात कुणाला साधणार नाही अशा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं मी आत्महत्या केली आहे. मला गोत्यात आणणाऱ्या नालायक कमजोर मनाचा मी त्याग केला आहे आणि तरीही लोकांना आवडणाऱ्या आणि मला स्वतःला ज्याचा अभिमान वाटतो अशा माझ्या धडधाकट शरीराला मात्र मी मरू दिलेलं नाही. शिवाय आता या शरीरातला आत्मा कोणाचा आहे? पूर्वीसारखा एका नाकर्ता माणसाचा नाही, तर एका कर्तबगार साधू पुरुषाचा. जगाला दुःखातून कष्टातून सोडवणाऱ्या या विचारासरशी मी उत्साहानं उठतो. पाय थरथरत असतात तरी मी भराभर तो कातळ चढू लागतो. आता मला पडून राहायला वेळ नसतो. सावकाश रमतगमत चालायला सवड नसते. माझ्यासमोर खूप मोठं काम पडलेलं असतं. त्या दुबळ्या संजीवनसारख्या अनेकांना मार्ग दाखवायचा असतो. कमकुवत माणसांना धीर द्यायचा असतो. कोवळ्या सूर्याचा कुसुंबी प्रकाश सगळ्या कातळावर पसरलाय आणि काल रात्री काळेकुट्ट दिसणारे ते खडक आता एका परिसाच्या स्पर्शाने सोन्याचे झालेत. मी एकदा त्यांच्याकडे वळून पाहतो आणि माझ्या वाटेनं चालू लागतो. हमरस्त्यावर येतो. लॅचकीनं दरवाजा उघडून मी घरात पाऊल टाकतो. आधी टेबलाशी जातो. त्यावरचं पुस्तक बाजूला करतो आणि त्याखालची चिठ्ठी फाडून टाकतो. एकदा वाटतं चिठ्ठी फाडू नये, अशीच नेऊन कवितेला दाखवावी आणि म्हणावं, बघ, तुला ज्याची चीड यायची त्या संजीवननं आत्महत्या केली. आता त्याच्या जागी पुण्यात्मा सनातन आला आहे. मस्तकातून कळांवर कळा येतात. मला भोवळ आल्यासारखं होतं. मी खुर्चीचा आधार घेतो. बसावं असं वाटतं, पण तरीही मी उठतो. पहिल्या प्रथम हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या जखमेचं ड्रेसिंग करून घ्यायला हवं. 1.5 दिवस मला हॉस्पिटलमध्ये पडून राहावं लागतं. डोक्याच्या जखमेला 10 टाके पडतात. डॉक्टर जखम कशी झाली असं अर्थातच विचारतात. खडकावरून पडलो असं उत्तर मी देतो. असं अर्धसत्य सांगणं जीवावर येतं, पण मी विचार करतो, सत्य सांगितलं असतं तर ते त्यांना पटलं असतं का? जिथं पूर्ण सत्य पचणंच कठीण आहे अशा ठिकाणी पूर्ण खोटं बोलावं लागलं नाही, हे काय कमी आहे? प्रायव्हेट डॉक्टरकडे जाणं मला परवडणारं नाही. म्हणूनच अर्थात मी या धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये आलोय. आजूबाजूला शेकडो गरीब रुग्ण वेदनांनी तळमळत आहेत. काही जणांकडे बघायला एखाद दुसरा नातेवाईक आहे, काहींच्याकडे तोही नाही. काही जण हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळेपर्यंत, तसेच
हॉस्पिटल बाहेरच्या थंडगार फरशीवर कणत पडलेत. हॉस्पिटलमधल्या मुठभर परिचारिका आणि बचकभर सेवक या वेदनेच्या सागराला कुठवर तोंड देणार? त्यांच्या परीनं तेही आटापिटा करतायत. परिचारिका स्वतःच आजारी दिसतायत. वेड्यावाकड्या ड्युटीज करून, घरचं मुलांचं करून त्या थकून गेल्या आहेत. काही अंगानं सुटलेल्या वयस्कर परिचारिका कामाबरोबरच स्वतःच्या शरीराचं ओझंही वाहतायत, तर काही निस्तेज तरुण परिचारिका हाडांच्या मोळ्या बांधून काम ओढतायत. शारीरिक वेदना, बस्स, तिच्यातून इथल्या बहुतेकांना सुटका हवी आहे. त्यांना या क्षणी तरी पैसा नको, काव्य नको, कीर्ती नको. त्यांना हवंय एक निरोगी शरीर. कितव्यांदा तरी मला संजीवनची कीव येते. इतकं सुंदर निरोगी शरीर त्याच्या वाट्याला आलं असताना ते समुद्रात फेकून द्यावं असं का वाटलं त्याला? औषधाच्या वासांच्या गुंगीत पडल्या पडल्या मी ठरवतो, या व्याधिग्रस्तांसाठी काहीतरी करायचं. मनात निरनिराळ्या योजना तयार व्हायला लागतात. वर्षभरात माझ्या योजनांना बराच आकार येतो. मी काही बेकार पण उद्योगी तरुणांना हाताशी धरलेलं असतं. दानशूरांच्या देणग्या, बँकांकडची कर्ज, असं सगळं कसंबसं जमा करून गोरगरिबांच्या वस्त्यांमधून छोटी छोटी वैद्यकीय मदतीची केंद्र काढलेली असतात. कुणाच्या पडवीवर, कुणाच्या ओटीवर, कुणाच्या कुठल्या फुटपाथवर, तर कुठल्या सार्वजनिक भागांमधून हे केंद्र भरतात. त्यांना सगळे हातभार लावतात. गल्ल्यांचे दादा स्वतःहून पैशांची आणि शारीरिक बळाची मदत करतात. मेडिकल कॉलेजात शिकणारे विद्यार्थी आणि काही प्रथितयश डॉक्टर्सही आपल्या वेळातला थोडा वेळ देऊन या केंद्रावर गरीब रुग्णांवर उपचार करायला येतात. सगळ्यांची दानाची, प्रेमाची भावना एक झाल्यावर पैशांचा प्रश्न कधी फार मोठा राहत नाही. इथंही तेच घडतं. उपचारांच्या वाटा वाढत जातात. रस्तोरस्ती बेवारशी पडलेले कुष्ठरोगी, भुकेनं तडफडणारे वृद्ध, तापानं फणफणलेली अनाथ मुलं, वेळोवेळी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्या उपचारांच्या ठिकाणी पोचवलं जातं. सुधारणेच्या मार्गाला लावलं जातं. वर्ष कसं जातं तेच समजत नाही. जितकं काम करावं तितकं अधिक काम शिल्लक राहिलेलं नजरेला येतं. शहरातला व्याधींचा, दुःखांचा समुद्र पार करण्यासाठी खारीसारखं काम करून सेतू बांधायचा माझा प्रयत्न चालू असतो. त्यात समाधान एवढंच असतं की त्यामुळं आपल्यासारख्याच आणखी 4 खारी किंवा वानर एकत्र येतील आणि दुसऱ्यांना हात देता देता माणूस म्हणून स्वतः मोठे होतील. इतरांच्या बरोबर पडेल ती कामं करता करता मी थोडा वैद्यकीचा अभ्यास करतो. पुस्तकं वाचतो, निरीक्षण करतो, डॉक्टरांशी चर्चा करतो. त्याबरोबरच वेळात वेळ काढून झोळी घेऊन या कार्यासाठी पैसे उभे करायला निघतो. श्रीमंतांकडे, मंत्र्यांकडे, नगरपालिकांकडे जातो. स्वप्नांसाठी खतपाणी मागतो आणि स्वप्न तर वाढतच राहतात. एक स्वप्न प्रत्यक्षात येता येताच दुसऱ्या स्वप्नाला जन्म देतं. केंद्राचे वृद्धाश्रम, केंद्राची पाळणघरं,
कुष्ठरोगाचं उच्चाटन, क्षयावरचे मोफत उपचार, मंदबुद्धी मुलांना आधार. होईल, सगळं होईल. फक्त काम करीत राहिलं पाहिजे. जगण्याचा क्षणक्षण वापरात आला पाहिजे. हे तोकडं मौल्यवान आयुष्य किंचितही वाया जाऊ देता कामा नये. झपाटल्यासारखा मी रात्रंदिवस काम करीत राहतो. दुसऱ्यांपर्यंत काम तयार करीत राहतो. दुसऱ्यांसाठी काम तयार करीत राहतो. आणि एके दिवशी अचानक येऊन कविता दारात उभी राहते. रात्री साधारण 10चा सुमार असतो. कार्यकर्ते नुकतेच गेलेले असतात. मी घरात चालवत असलेलं केंद्र बंद करून बाहेर येतो. रात्रपाळीच्या कार्यकर्त्याला सूचना देऊन पिटाळतो आणि थकल्यासारखं वाटतं म्हणून क्षणभर तिथल्याच एका खांबावर उभ्या उभ्या डोकं टेकतो. थकलास? एकाएकी शब्द येतात म्हणून मी वळून पाहतो तर कविता. संजीवनच्या चरित्राची एकूण एक माहिती असल्यामुळे मला कवितेला ओळखणं कठीण जात नाही. माझ्या कल्पनेत होती तशीच ती दिसते. तशीच एक लांबसडक वेणी, तशीच रुंद काठाची साडी, पदरकोपरापर्यंतचा हात झाकणारा आणि खांद्याला एक झोळी म्हणावी इतकी मोठी पर्स. तू कविता ना? नशीब तू असा बघत राहिलास की मला वाटलं ओळख विसरलास. पुढं काही बोलण्याआधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. मी म्हणालो, मी संजीवन नाही, म्हणजे मी सनातन. ती हसते, म्हणते, इतरांना सांग. दाढी वाढवलीस म्हणजे मी फसणार नाही. मी खरंच सांगतो, मी सनातन आहे. हे बघ, गेले काही दिवस मी पाहते तुझं काम. ती स्वतःच आत जाऊन तिथल्या दिवाणावर ऐसपैस बसते. तिच्या पाठोपाठ मीही जातो आणि एका स्टुलावर बसतो. खूप जबरदस्त काम करताय तू आणि तुझी संस्था. संस्थेत तू नाव सनातन लावतोस हेही कानावर आलंय माझ्या. मी सनातन नाव लावत नाही. मी सनातनच आहे. मी संजीवन नाही. संजीवन मेला, खलास झाला. त्यानं आत्महत्या केली. त्याला समुद्रात बुडून मरायचं होतं. खूप सुंदर रोमॅन्टिक कल्पना होती त्याची. पण प्रत्यक्षात मात्र तो बऱ्याच विद्रूप रीतीनं मेला, खडकावर डोकं आपटून. आता ती माझं बोलणं थोडंफार मनावर घेऊ लागते. हसणं थांबवून किंचित गंभीरपणे विचारते, तू संजीवन नाहीस तर तुझा चेहरा इतका त्याच्यासारखा कसा? भुवईवरची ती जखम, थोडा मुडपलेला हा कान आणि एकदम माझा उजवा हात हातात घेऊन ती म्हणते, बघ, अंगठ्याच्या नखाखालचा हा तीळसुद्धा इथं आहे. तू संजीवनच आहेस. मला कळत नाहीये ते एवढंच की तू माझी कसली परीक्षा घेतोयस. तिच्या हातातला माझा हात घाईघाईनं सोडवून घेऊन मी तिला
म्हणतो, तुझं म्हणणं एका परीनं खरं आहे. हा तीळ, हा व्रण हे सगळं असणारच माझ्या शरीरावर. कारण शरीर हा तीळ, हा व्रण हे सगळं असणारच माझ्या शरीरावर. कारण माझं शरीर संजीवनचं शरीर आहे. ती फारच कोड्यात पडते. आवेगानं ती काहीतरी बोलणार इतक्यात तिला थांबवून मी म्हणतो, थांब, मी तुला सगळं पहिल्यापासून सांगतो. त्याशिवाय तुला काही समजणार नाही. माझी सगळी हकीकत ऐकून घेतल्यावर ती काही क्षण गप्पच बसते. तिला जसं काही या चमत्कारिक प्रकारावर काय बोलायचं तेच कळत नसावं. मग ती म्हणते, ठीक आहे, तुझा आग्रहच असला तर मी म्हणत जाईन तुला सनातन. तुला नाही, तुम्हाला. ते मात्र माझ्यानं होणार नाही. मला तुझं मन दिसत नाही, शरीर दिसतं. आणि हो, ज्यासाठी आले होते ते सांगायचंच राहील. काय? मला तुझ्या कामात तुला मदत करायची आहे. मला तुझ्या कामात तुला मदत करायची आहे. उद्यापासून मी संस्थेची पूर्ण वेळाची कार्यकर्ती होणार आहे. म्हणजे तुझी हरकत नसल्यास. एकेकाळी मी तुला सोडून निघून गेले होते, तेव्हा आता मला संस्थेत येऊ द्यायचं की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तुला. अधिकार कसला आणि हरकत कसली? इथं 1000 माणसांच्या मदतीने सुद्धा संपणार नाही एवढं काम आहे. मला हवीच आहे तुझी मदत. मी म्हणतो. काही क्षण ती माझ्याकडे पाहत विचार करीत राहते. मग म्हणते, तुझी बोलण्याची पद्धत बदललेली नाही आहे फारशी, पण तू कामाचा इतका विचार करायला लागलायस म्हणजे तू खरंच संजीवन नाही आहेस. संजीवनला असा एक जकास फटका लगावून ती निघून जाते. पण दुसऱ्या दिवसापासून ती खरोखरच संस्थेत पूर्ण वेळ काम करू लागते. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन तिनं आपली आधीची नोकरी सोडलेली असते. कविता आल्यापासून संस्थेची खूपच प्रगती होते. नवनवीन कल्पना काढून कविता आमच्या कार्याच्या कक्षा वाढवते. सतत काम करीत राहण्याची तिला आवड असतेच. त्यातून या कार्यावर तिचं मनापासून प्रेम असतं. कार्यकर्त्यांना सहज सांभाळून घेणं, त्यांची कार्यक्षमता वाढवणं, संस्थेच्या हिशेबांवर लक्ष ठेवणं, जास्तीत जास्त वेळ प्रत्येक केंद्राशी संपर्क ठेवणं, अशी उद्योगाचं नियंत्रण करणारी कामं तर ती करतेच, पण जमेल तेवढ्या रुग्णांशी स्वतः बोलणं, त्यांना दिलासा देणं, त्यांच्या घरगुती अडचणी समजून घेणं, अशी वैयक्तिक कामंही जी मला फार प्रयत्नांनी साधतात, ती अगदी सहज करीत जाते. संस्थेमागची जी सहानुभूतीची, प्रेमाची मूळ भावना असते ती जणू कवितेमध्ये मूर्तिमंत साकारलेली असते. सगळ्यांचंच म्हणणं एकच असतं की सनातनांनी हा उद्योग निर्माण केला, वाढवला, पण कविताबाईंनी त्याच्यावरून आईचा हात फिरवला आणि त्याच्यात जिवंतपणा आणला. कुणी असं काही म्हटलं की मला आनंदच होतो. कारण कवितेचं यश हे संस्थेचं आणि पर्यायानं आमच्या कार्याचंच यश असतं. असे काही दिवस गेल्यावर कविता मला म्हणते, मला संजीवन म्हणायचं की सनातन या भानगडीतून तिनं स्वतःची अशी सुटका करून घेतलेली असते. मी उद्यापासून इथं राहायला यायचं म्हणते. माझ्या घरात, आपल्या घरात. ते शक्य नाही. का शक्य नाही? संस्थेच्या निमित्तानं तर दिवस रात्र आपण बरोबर असतोच, ते वेगळं. तू घरात येऊन राहिलीस तर लोक त्याचा अर्थ काय घेतील माहिती आहे? त्यांना माहिती आहे मी तुझी बायको आहे, तू संजीवनची बायको आहेस. पण तुझं शरीर संजीवनचंच आहे. मग मी त्याच्याशी संबंध ठेवण्यात कसलं पाप आहे? तुझं मन बदललंय. मी ज्यासाठी तुला सोडून गेले तो तुझा पूर्वीचा नाकर्तेपणा गेला आहे, कर्तबगारी आली आहे.
एकसारखी स्वतःची कीव करायचास, तिथं दुसऱ्याविषयीची सहानुभूती आली आहे. पण म्हणून तर तू मला हवासा वाटतोयस. आपण हा मोह सोडला पाहिजे कविता. तू मला कितीही हवीशी वाटलीस तरी तू परस्त्री आहेस. मी सनातन आहे. ठीक आहे, तू योगी पुरुष आहेस. म्हणजे मी घरात येऊन राहिले तरीही तुला मोह पडणार नाही. कवितेला तिच्या मनाविरुद्ध कुठलीच गोष्ट कोणी पटवू शकलेलं नसतं. तिनं संजीवनशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा त्याला सोडायचं ठरवलं तेव्हा, आणि आता ती माझ्या घरात परत येऊन राहिली तेव्हासुद्धा. एका पावसाळी रात्री माझं संजीवनचं शरीर बंड करून उठतं आणि मला न जुमानता सरळ तिच्या स्वाधीन होतं. त्यानंतर दररोजच आमची दोघांची दिवसभराच्या श्रमांनी थकलेली शरीरं एकमेकांच्या कुशीत विसावा शोधू लागतात. रात्री 12:30च्या सुमारास मी एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पॅसेजमध्ये अधीर मनानं बसलेला असतो. आत एका वृद्धाचं गॉल ब्लॅडरचं गंभीर ऑपरेशन चाललेलं असतं. तो जगतो की मरतो अशी परिस्थिती असते. म्हणून तर मी स्वतः तिथं येऊन ऑपरेशन पार पाडण्याची वाट पाहत बसलेला असतो. आणि एकदम माझ्या लक्षात येतं की त्या क्षणी पॅसेजमध्ये मी एकटाच आहे. सगळी एजा थांबलेली आहे. विलक्षण शांतता पसरली आहे. रात किड्यांशिवाय दुसरा कुठलाही आवाज नाही. अचानक दिवे मंद होत जातात. अंधारलं म्हणावं इतके मंद. मी समोर एकटक पाहत राहतो, पण माझ्या तोंडून शब्द फुटत नाही. रातकिड्यांचा आवाज एकदम थांबतो आणि समोरच्या अंधारलेल्या अवकाशात एकाएकी एक ठिणगी पेटते. विलक्षण तेजानं जळणारी ठिणगी. तत्क्षणी माझ्या मनावर शब्द कोरले जातात. सनातन, तू घसरलास. हो, माझं मन संवाद सुरू करतं. अलीकडे मी योग साधना करत नाही, कारण त्यासाठी वेगळा वेळच मिळत नाही. पण सगळा वेळ मी गरिबांच्या सेवेत घालवतो निस्वार्थी बुद्धीनं. हा योगच नाही का? योग कर्मशु कौशलम, त्याविषयी नाही म्हणत. तू ब्रह्मचारी होतास, आता कोण आहेस? शरीर सुखात दंग असलेला एक सामान्य माणूस. हे शरीर संजीवनचं आहे. त्याच्या पत्नीचा त्यावर अधिकार आहे. ते तिला बहाल करण्यात गैर काय? तिची शरीर सुखाची भूक मारून तिला तळमळत ठेवणं, यात कसलं आलंय सुख? यात कसलं आलंय पुण्य? हा युक्तवाद खोटा आहे. शरीर संजीवनचं असलं तरी त्यापासून आनंद मिळतो तो सनातनच्या मनाला. या आनंदावर सनातनचा अधिकार नाही. सोडून दे, शरीर सुख सोडून दे, नाहीतर परिणाम चांगला होणार नाही. परिणाम चांगला होणार नाही. ती ठिणगी दिसेनाशी होते. पॅसेजमधले दिवे पूर्ववत जळू लागतात. रातकिड्यांचा आवाज पुन्हा सुरू होतो. जसं काही मधल्या काळात ते सारं माझ्यापुरतं पुसलं गेलं होतं. मी वेगळ्याच कुठल्या तरी जगात गेलो होतो आणि आताच या जगात एकदम परत आलो होतो. माझं सारं अंग घामानं थपथपलेलं. ऐकलेला संदेश पुन्हा पुन्हा कानात घुमतोय. परिणाम चांगला होणार नाही. शरीर सुख सोडून दे, परिणाम चांगला होणार नाही. एवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या पाठोपाठ आणखी 2 डॉक्टर्स, एक नर्स. ऑपरेशन सक्सेसफुल सर. नाऊ यू नीड नॉट वरी ॲट ऑल, डॉक्टर म्हणतात. पण हे काय? यू आर लुकिंग सो पेल. फार टेन्शन आलेलं दिसतंय तुमच्यावर या ऑपरेशनचं. कम ऑन, लेट्स हॅव अ कप ऑफ कॉफी.
रात्री घरी आल्यावर कविता हेच म्हणते, सन भयंकर थकलेला दिसतोयस तू. फार कठीण होतं का ऑपरेशन? ती मला कपडे बदलायला मदत करते आणि तसंच बिछाणावर निजवते, पांघरून घालते आणि माझ्या शेजारी बसत म्हणते, फार फार श्रम होतात तुला. चल नाऊ फॉर अ गुड नाईट रेस्ट. सकाळी एकदम फ्रेश होशील. असं म्हणून ती आपले हात माझ्या गळ्यात टाकते. सापांचा विळखा पडावा तसं दचकून मी ते हात माझ्या गळ्यातून झटकन काढून टाकतो. पण ते फक्त त्या रात्रीपुरतं. दुसऱ्या रात्री कवितेचे हात गळ्यातून झटकून टाकल्याची मी दुसऱ्या रात्री सव्याच भरपाई करतो. तिसऱ्या रात्री, पाचव्या रात्रीही, सहाव्या रात्री मी इतर काही कार्यकर्त्यांबरोबर आमच्या एका नव्या केंद्रासाठी जागा बघायला जातो. जागेचं बांधकाम अजून चालू आहे. स्लॅब घालून झाली आहे आणि खिडक्या दारांच्या चौकटी लावून झाल्या आहेत. जागा तशी प्रशस्त वाटते. ऐन वस्तीतली आहे. फक्त दुसऱ्या मजल्यावर आहे. एवढीच अडचण. रुग्णांसाठी शक्यतो तळमजला सोयीचा, म्हणून एखादं तळमजल्यावरचं ऑफिस इथं हलवून मदत केंद्र तिथे टाकावं का या कल्पनेवर आमची चर्चा चाललेली. ऑफिससाठी ही जागा कितपत पुरेल अशी पाहणी करीत मी सहज खिडकीच्या चौकटीशी उभा आणि एकदम तात्पुरत्या आधारासाठी लावलेला एक लाकडी खांब तुटून पडतो. सरळ डोक्यावर पडायचा तो किंचित चुकतो. तरीही पडता पडता डोक्याला एक खोक पाडून जातो नि जखमेतून रक्त वाहू लागतं. सगळेजण चावाचूप होतात. दोघे चौघे जण थोडी धावाधाव करून डोक्याला लावायला मर्क्युरी क्रोम मिळवतात आणि तात्पुरतं बँडेज बांधतात. जागा दाखवणारा कंत्राटदार अजून काम पुरं व्हायचंय अशा अर्थाचं काहीतरी स्पष्ट करून देऊ लागतो. मला ते नीटसं ऐकू येत नाही. माझं सारं शरीर थरथरत असतं. आणखी अर्ध्या पाव इंचाचा फरक पडता तर माझं डोकं पुरतंच फुटणार होतं. कदाचित डोक्याला भलत्या जागी धक्का लागून मी खलासही झालो असतो. मंडळी हास्यविनोद सुरू करून मधलं सावट दूर करण्याचा प्रयत्न करीत राहतात. माझ्या मनात अकस्मात एक विचार येतो. आज घडलं ते योगायोगानं की त्यामागे काही योजना आहे? या विचारासरशी माझ्या अंगावर शहारे येतात. योजना कसली? मला मारण्याची? पुन्हा मला हॉस्पिटलमध्ये मिळालेला इशारा आठवतो. परिणाम चांगला होणार नाही. रात्री मी घरीच कवितेची वाट पाहत बसलेला असतो. बहुतेक वेळा कविता आपली कामं अशी आटपते की मी घरी येण्याआधी ती परत आलेली असेल. घर जणू ती माझ्या स्वागतासाठी सज्ज करून ठेवते. फार दिवस तू रिकामं घर पाहिलंस ती मला नेहमी सांगते. आता तरी तुला ते तसं पाहायला लागू नये. आपली वाट पाहत घरी कुणी थांबलेलं नाही ही भावना फार वाईट असते नाही का? ती विचारते. आणि तुझं काय? मी विचारतो. तू येतेस तेव्हा कोण वाट पाहत असतं घरी? तेव्हा घर स्वतःच माझी वाट पाहत थांबलेलं असतं असं ती नेहमी म्हणते आणि त्याप्रमाणे माझ्या आधी घरी येऊन हजर होते. दार उघडल्याबरोबर तिचा हसरा चेहरा पाहायला मिळणार या एकाच भावनेनं बाहेर उशिरापर्यंत काम करतानाही माझा उत्साह टिकून राहतो. पण आज ती अजून परत आलेली नाही. येईल ती दमून येईल या विचारानं मी थोडेफार आवरणानं काम करू लागतो आणि एकाएकी माझ्या भोवतीचं घर वितळून चालल्यासारखं निराकार होऊ लागतं. दिवे मंद होतात. अंधुक उजेडात
एक प्रकाशाचा पिवळट ठिपका दिसतो. शब्द जाणवू लागतात. इशारा दिलेला होता तुला, तरीही तू वागणं सुधारलं नाहीस. आज परिणाम पाहिलास ना. आज परिणाम पाहिलास ना. तुमचा विचार काय आहे? मला मारून टाकण्याचा? चुकीचे शब्द वापरू नकोस. तू मरणार नाहीस. फक्त तुला या शरीरातून मोकळं केलं जाईल. नाही, या शरीराची माझ्या कार्याला मदत होते. मला ते सोडायचं नाही आहे. लोक माझ्या या शरीराला ओळखू लागलेत. माझं कार्य त्यामुळे वाढतंय. मी कळवळून प्रार्थना करतो, माझ्याकडून हे शरीर काढून घेऊ नका. लौकिक अर्थानं मला मारून टाकू नका. तुला या शरीराचा मोह पडलाय, कारण आजवर तू न अनुभवलेले सुख मिळवण्याचं ते माध्यम आहे. या शरीराच्या मदतीनं तू भ्रष्टाचार करतोयस. ब्रह्मचारी योग्याला न शोभणारं वर्तन करतोयस. हे शरीर नष्ट करणंच भाग आहे. आम्ही ते नष्ट करू. पण तुम्हीच तर सांगितलं होतं की कुणाच्याही संमतीशिवाय त्याचं शरीर तुम्हाला घेता येत नाही. ते दुसऱ्या आत्म्याच्या प्रवेशासाठी शरीराला नवा स्वामी मान्य व्हायला हवा म्हणून. पण तुझ्या शरीरात आता आत्म्याचा प्रवेश होणार नाही. ते नष्ट होणार आहे. पापाचं साधन आम्ही नष्ट करून टाकतो. पापाला शासन देतो. वर्तन सुधार, नाहीतर शासनाला तयार राहा. म्हणजे मृत्यूला? त्या शब्दाचा तुझा आग्रह असेल तर होय, मृत्यूला. खूप अंतरावरून यावेत तसे शब्द येतात. सन सन. प्रकाशाचा ठिपका नाहीसा होतो. घरच्या भिंती तोवर पुन्हा जागेवर आलेल्या. कविता हाताला धरून हलवीत आहे. सन, तुला झालंय काय सन? मी भानावर येतो. कविता, मला तुला काही सांगायचं आहे. आपल्याला आयुष्यातला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे कविता. मला वाटलंच होतं. अलीकडे तू सतत विचारात बुडलेला असतोस. घाबरल्यासारखा दिसतोस. काय झालंय तुला? मी तिला सगळं सविस्तर सांगतो. ती विचारात पडते. मग एकदम उठते. 5 मिनिटं मी आपली ताटं भरून आणते. मग आपण शांतपणे बोलू, ती म्हणते. 4 घास पोटात गेल्यावर ती शांतपणे बोलू लागते. हे बघ, तू जे मला सांगितलंस ना, ते निश्चितपणे खरंच असेल असं नाही. म्हणजे त्या रात्री तू ऑपरेशनच्या टेन्शनमध्ये होतास आणि आजही त्या खांबाच्या अपघातानं हादरलेला होतास, म्हणून तुला हे भास झाले. पण तो खांब माझ्या डोक्यावर, तो निव्वळ अपघात होता. बांधकाम चालू असताना असे पुष्कळ अपघात होतात. पण तू हे सगळं उगाच एक भलत्या तरकटाशी जोडतोयस. याचं कारण मला माहिती आहे. ती बोलत राहते. तुला अपराधी वाटतंय माझ्याशी संबंध ठेवल्याबद्दल. पण का सन? शरीर निसर्गानं तयार केलंय. शरीराची भूक निसर्गानं तयार केली आहे. निसर्गाला विरोध करणं चूक आहे. कुठलंही अध्यात्म, कुठलीही कला, कुठलंही समाजकार्य निसर्गाला दडपण्यासाठी नाही आहे. त्यातून आनंद निर्माण करण्यासाठी आहे. आता मीच तुला कुठल्या तरी कारणानं आवडेनाशी झाले असेल, माझं शरीरच तुला सुख द्यायला कमी पडत असेल तर मात्र. तिच्या डोळ्यात पाणी तरारतं. ती नजर खाली करते. गालावरून एक थेंब सावकाश ओघळू लागतो. बेडी, माझं तुझ्यावरचं प्रेम, तुझ्याविषयीची ओढ कधीतरी कमी होईल का? मी तिच्या गालावरचा तो थेंब मधल्या बोटानं हलकेच पुसत म्हणतो.
थोड्याच दिवसात माझी पक्की खात्री होते. ते म्हटल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाहीत. माझ्या मनात एकसारखे शब्द घुमत राहतात. तुला हे शरीर सोडावं लागेल. आम्ही पापाला शासन देतो, पापाचं साधन नष्ट करतो. होय, लौकिक अर्थानं मृत्यूच. कुठल्याही क्षणी आता मृत्यू येईल. भीतीनं माझ्या जीवाचं पाणी पाणी होतं. हे एवढं वाढवलेलं कार्य, कवितेचं प्रेम, सगळं सगळं सोडून मला कुठल्याही क्षणी जावं लागेल. एका कर्तुम शक्तीनंच तसं ठरवलंय मला. पण मला मरायचं नाहीये. मी काय करू? माझ्या या मारेकऱ्यांपासून कुठं लपू? माझं कशातच लक्ष लागेनासं होतं. कामात नाही की बोलण्यात नाही. रात्री मी झोपे वाचून तळमळत राहतो. नाही म्हणायला आधार असतो तो फक्त कवितेचा. पण तिच्या जवळ गेलो की मृत्यू आणखीच स्पष्ट दिसायला लागतो. आमच्या केंद्रासमोरच मी रस्ता क्रॉस करीत असतो. समोरून एक ट्रक येतो आणि अचानक मी त्या ट्रकसमोर फेकला जातो. ट्रकचा एक टायर, ब्रेक्सची किंकाळी, लोकांची गडबड, वेदनांचा कल्लोळ आणि माझी शुद्ध जाते. शुद्धीवर येतो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असतो. भोवती जमलेल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मी 4 दिवस बेशुद्ध होतो. डोक्याचं एक मेजर आणि बरगड्याचं एक मायनर ऑपरेशन करून त्यांनी मला मरता मरता वाचवलेलं असतं. मी मनातल्या मनात त्यांची कीव करतो. कशाला वाचवलंच मला? नाहीतरी आणखी थोड्या दिवसात मी मरणारच आहे. 2 अपघात नुसते मला इशारा देण्यापुरते होते. त्यातही पहिल्यापेक्षा दुसरा अधिक गंभीर. आता तिसरा अपघात, तो हे भ्रष्टाचारी शरीर नष्ट करणारच. कविता माझ्या उशाशी येऊन बसते. मी तिला विचारतो, पटली खात्री? मी काय म्हणत होतो त्याची? मला मारण्याचा हा दुसरा प्रयत्न. कुणी मारणार नाहीये तुम्हाला. अलीकडे एकसारखे तंद्रीत असता. बसताना, उठताना, रस्त्यानं चालताना त्या तंद्रीत गाडीखाली सापडला नसतात तरच नवल. मी किंचित हसतो. कुठल्याही गोष्टीचं बुद्धिनिष्ठ स्पष्टीकरण हिच्याकडे तयारच असतं. गेले 4 दिवस थांबले तुम्हाला एक टेरिफिक बातमी सांगायला. ती हसत हसत म्हणते, आपल्याला मूल होणारे. माझ्या काळजातून एक कळ उठते. आनंद, किती विलक्षण आनंद देणारी ही बातमी. बाळ, आपलं बाळ. पण ते म्हणायला मी या जगात नसेन. नक्कीच ही बातमी त्यांना फारशी पसंत पडणार नाही. या भ्रष्ट संबंधाला आलेलं फळ, माझा मृत्यूदंड आता कायम. अरे देवा, का मी मेलं पाहिजे? आयुष्यात आत्ताच कुठंतरी खरी रंगत यायला लागली असताना मी घराच्या दारात उभा आहे. माहेरी बातमी द्यायला गेलेली कविता अजून परत आलेली नाही. समोरच्या अंधारात मला एक पिवळट काजवा दिसतो. तो हळूहळू मोठा होऊ लागतो. भारल्यासारखा मी त्याच्याकडे पाहत राहतो. खाली उतरतो आणि त्याच्या मागून जाऊ लागतो. हळूहळू त्या काजव्याचा एक चांगलाच ठसठशीत प्रकाशपुंज तयार होतो. अमावस्येच्या काळोखावर तर तो अधिकच उठून दिसतो. मी त्या प्रकाशपुंजाच्या पाठोपाठ जात राहतो आणि एकदम भानावर येतो. मी कुठं चाललोय? हा प्रकाशपुंज मला कुठं घेऊन चाललाय? भीती मला घेरून टाकते. मी लगेच वळतो आणि घराच्या दिशेनं. पण एक पाऊलही मी पुढे टाकू शकत नाही. जसा काही त्या पुंजाच्या शक्तीनं
मी त्याच्याच दिशेला खेचला जातो. मला माहिती आहे मी कुठं खेचला जातोय ते, माझ्या मरणाकडे. पण आता सुटका नाही. मला कळतंय की शेवट जवळ आलाय. आजूबाजूला भयंकर गारठा, वारं भणाणतंय आणि त्या वाऱ्याच्याच वेगानं मी खेचला जातोय पायवाटेवरून कातळाकडे. ही वाट कुठे जाते ते मला ठाऊक आहे. ही त्या उंच खडकाशी जाते. प्रकाशपुंज भराभर पुढे चाललाय. त्याच्या पाठोपाठ मी ओढला जातोय, फरफटला जातोय, दगडांमध्ये ठेचकाळतोय. आता समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येते. म्हणेपर्यंत मी त्या खडकाच्या टोकाशी पोचलेला. खडकाखाली येऊन फुटणाऱ्या लाटांचा चुबुक चुबुक आवाज. प्रकाशपुंज खडकाच्या वर अधांतरी तरंगतोय. म्हणजे आता शेवटचा एक हिसका बसला की बस. मी खडकावरून खाली. मला मरायचं नाहीये. जगू द्या ना, मला जगू द्या. मी केविलवाणी प्रार्थना करतो. जगण्यासारखं माझ्याकडे खूप आहे. मी जगाचं दुःख हलकं करू शकतोय. दीनदुबळ्यांच्या उपयोगी पडतोय. माझा दिवसातला एकही क्षण वाया जात नाहीये. मग मी का जगू नये? प्रकाशपुंज हिसका न देता पण निश्चितपणे मला त्याच्या दिशेला खेचतो. मी सगळी शक्ती एकवटून खडकाला चिकटून राहण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीही पाव इंचानं टोकाकडे सरकतोय. जगू दे ना मला. एक संस्था माझ्यावर अवलंबून आहे. एक घर माझी वाट बघतंय. एक स्त्री माझ्या प्रेमानं तृप्त होते. आणि आता तर एक नवा अंकुर मला त्याला वाढवू दे. माझ्यासारखं करू दे. दुसऱ्यांसाठी जगण्यात काय मजा असते ते शिकवू दे. पण नाही, मला खेचणाऱ्या त्या शक्तीला दया येत नाही. ती शेवटचा एक हिसका देतेच. मी फरफटला जाऊन खडकाच्या टोकावरून खाली येतो आणि पडता पडताच खडकाच्या कपारीत बोटं अडकवतो. तेवढाच आधार पकडून राहतो. तसाच लोंबकळत खाली समुद्राच्या लाटांचा आवाज. माझा घास घ्यायला अकराळ विक्राळ मगरींसारख्या आवासून बसलेल्या लाटा. भोवताली शाईसारखा दाट काळोख. अवसेचा आता प्रकाशपुंजही मला दिसत नाहीये. पण तो तिथं आहे खास. बहुधा माझ्या मागच्या बाजूला. भंडारणारं वारं, थंडगार चावरं. तशा त्या मरणाच्या गारठ्यातही माझं अंग घामानं चिंब झालंय. घामानं चिकट झालेली बोटं केव्हा कपारीचा आधार सोडतील याचा नेम नाही. मी माझ्या तंगड्या खडकावर टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तो दुबळा असतो. कारण थोडीशीही हालचाल केली तरी माझे हात कपारीमधून सुटण्याचा धोका असतो. नाही, आता बोटांना रग लागली. यापुढं एक क्षणभरही मी कपारीला धरून राहू शकणार नाही. माझ्या पुढ्यात उभा राहिलेला प्रकाशपुंज खडकाच्या टोकावरून मला सांगत असतो, सोड, सोड ते हात, सोड कपारीची बोटं. कशी सोडू बोटं? एक संपन्न आयुष्य आणि पूर्ण विनाश यांच्यात हे पार्थिव जग तयार करणाऱ्यानं एवढंच अंतर ठेवलंय. जितके क्षण मी कपारीला लोंबकळत राहू शकेन तेवढ्याच क्षणांचं. पण कशासाठी हा झगडा? असं लोंबकळण्यापेक्षा मरण अधिक चांगलं नाही का? खाली समुद्र तुझी वाट पाहतोय.
तुला शांती देण्यासाठी. ती शांती नाही, तो जीवनाला नकार आहे. ती निराकार शून्यता आहे. मला शून्यातून आकार घडवणारं जीवन हवं. मी ते मिळवून दाखवलं आहे, इतरांना दाखवतो आहे. पण जगणं म्हणजे कटकट, झगडा, क्षणाक्षणाला निर्णय, त्याच जिवंतपणाच्या खुणा आहेत. हालचाल नसली तर वारं नाही, उंच सकल गेल्या नाहीत तर त्या लाटा नाहीत. मग तुला जगण्याचा अर्थ कळला? मला फक्त का जगावं ते कळलं, कसं जगावं ते कळलं. ठीक आहे, मग तुझं मरण टळलं. पण त्याच क्षणी कपारीला धरून ठेवलेली माझी बोटं सुटतात आणि मी पाण्यात पडत नाही. कुणीतरी अलगद हाताला धरून मला एक खडकावर ठेवतं. मी माझं थकलेलं शरीर तिथंच पसरून देतो. एक मोकळा निश्वास सोडतो. प्रकाशपुंज माझ्या समोरच स्थिर उभा असतो. पण आता तो मला कुठल्याही दिशेला खेचत नाही. मघा तुम्ही मला का खेचत होता, मी विचारतो. तू मरणाविरुद्ध किती झगडतोस हे पाहण्यासाठी का? तुला जीवनाची किती किंमत आहे हे कळण्यासाठी? त्यासाठीच हे सगळं, ही मरणाची धमकी, ते 2 अपघात? हो, माझा देह नष्ट व्हावा म्हणून नाही, मुळीच नाही. का? तुम्ही सनातनला शासन देणार होता ना माझा मृत्यू घडवून? तसं होणार नाही बेटा, कारण तू सनातन नाहीस, कधीच नव्हतास. पहिल्यापासून आतापर्यंत तू संजीवनच आहेस. काय? मला धक्का बसतो. होय बेटा, तुझ्या बायकोचंच बरोबर होतं. पण मग ते सगळं, माझ्या शरीराची याचना, संजीवनचा मृत्यू, सनातनचं त्याच्या शरीराचा ताबा घेणं, ती सगळी माया. ती माया असेल, भ्रम असेल, पण तरीही सनातन खोटा नाही, कारण मी सनातनसारखं वागू शकलो. हे कसं शक्य होईल? संजीवनमध्ये सनातन असल्याशिवाय, तोच सनातन असल्याशिवाय. बरोबर आहे बेटा, प्रत्येकच मनुष्यामध्ये सनातनचा अंश आहे. तो फक्त त्याला सापडायला हवा, एवढंच. तुला तो अंश सापडावा एवढ्यासाठीच हा भ्रम मी निर्माण केला. तुम्ही कोण आहात? मीच सनातन आहे बेटा, आणि प्रकाशपुंज नाहीसा होतो. पहाटेच्या पहिल्या प्रकाशाबरोबर मला जाग येते. पहाटेच्या पहिल्या प्रकाशाबरोबर मला जाग येते. जाग आल्याबरोबर डोक्यातून एक धारदार कळ येते. हात डोक्याकडे जातो. हाताला रक्त लागतं. काय झालं ते मला एक एक करून आठवायला लागतं. मी खडकावरून उडी घेतली. वाऱ्यानं हेलपाटून खडकावर पडलो. माझ्या डोक्याला जखम झाली आणि मी जिवंत आहे. माझा आत्महत्येचा प्रयत्न फसलेला आहे. मी उत्साहानं उठतो. पाय थरथरत असतात तरी मी बराबर जे कातळ चढू लागतो. मी उत्साहानं उठतो. पाय थरथरत असतात तरी मी भराभर तो कातळ चढू लागतो. कोवळ्या सूर्याचा कुसुंबी प्रकाश सगळ्या कातळावर पसरला आहे. परिसाच्या स्पर्शानं ते खडक सोन्याचे झालेत. मी एकदा त्यांच्याकडे वळून पाहतो आणि माझ्या वाटेनं चालू लागतो. घरात पाऊल टाकतो.
पुस्तकाखालची आत्महत्येबद्दलची चिठ्ठी फाडून टाकतो आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतो. अंश नावाची कथा समाप्त.